सुंदर बोलीस ग. थँक्यू. पटपट पटपट मला दिसायला लागलं. नमस्कार, नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. आज मी चालले आहे विलेपार्लेला, कारण मी भरत जाधव यांचा इंटरव्ह्यू घेणार होते. मी घेतलेला पहिला सेलिब्रिटी इंटरव्ह्यू आहे. त्यासाठी माझ्याबरोबर ऑफकोर्स आमचे लकी चाम प्रदीप सर होते. मध्ये ना प्रवासादरम्यान एक मस्त गोष्ट घडली आहे का. ब्रिज चढताना बेसिकली एक गृहस्थ होते आणि ते छान गात होते, खूप सुंदर गात होते. त्याच्यामुळे मी ही छोटीशी एक क्लिप रेकॉर्ड केली होती तिथे. पार्ल्याला उतरल्यावरती समोरच असलेल्या दीनानाथ नाट्यगृहामध्ये इंटरव्ह्यू होणार होता. भरत जाधव यांनी 15 ऑगस्टला, म्हणजे आता झालेत ते प्रयोग, सही रे सई, पुन्हा सही रे सई, मोरूची मावशी आणि अस्तित्व या 3 नाटकांचे सलग प्रयोग करणार असा एक काय म्हणूयात असं एक छान शो ऑर्गनाईज केलेला. आणि त्याआधी हा इंटरव्ह्यू होता. मीडियाचे अनेक पत्रकार तिथे आले होते. मी पहिल्यांदा सेलिब्रिटी इंटरव्ह्यू घेतला, त्याच्यामुळे मला फार इथे काय होणार आहे, कसं होणार आहे माहिती नव्हती. आता माझ्या आधी 2 स्लॉट चालू होते इंटरव्ह्यूचे आणि त्याच्यानंतर माझा होणार होता. अशी साधी अरेंजमेंट होती रिहर्सल हॉलमध्ये एका. सो येस, आता माझा टर्न. इंट्रो ऐका स्पेशली. कळलं पण त्याच्या बाजूने कधी केलं. अस्तित्व टिकवून ठेवण्याच्या शर्यतीमध्ये आपलं आयुष्यही सही आहे असं 2 क्षण जरी वाटायचं असेल तर त्यासाठी कला आणि कलाकार अत्यंत महत्त्वाचे असतात. असेच एक चिरतरुण कलाकार आज आपल्या बरोबर आहेत. माय मोरू आणि मावशी जगू असं म्हणायला लावणारी मोरूची मावशी, ते लाडक्या गोड गोजिऱ्या ताईचा लाडका दामू, साधा विमा विकणारे गलगले ते धनाढ्य मदन सुखात्मे, अशा अनेक भूमिकांचं भांडार असणारे अभिनेते भरत जाधव सर. नमस्कार. लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत. सुंदर बोलीस ग. थँक्यू. पटपट पटपट मला दिसायला लागलं. बस मला तुम्हाला कौतुक ऐकवायचं होतं, ते मला म्हणाले किती सुंदर बोललीस. सो पूर्ण इंटरव्ह्यू बघा, पण लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनलवर आहे. तिथे त्यांनी समोसा वगैरे थोडीशी अरेंजमेंट होती, ते खाऊन मग आम्ही निघालो चर्चगेटकडे. ॲक्च्युली याच दिवशी बिग बॉसचं पण शूट होणार होतं, पण मागच्या आठवड्यात इविक्शन झालं नाही, त्याच्यामुळे ते शूट पुढे ढकललं गेलं. आणि म्हणून आम्ही सरळ मी आणि प्रदीप सर चर्चगेटला निघालो. पार्ल्यावरूनच स्लो ट्रेन पकडलेली. मी बऱ्याच दिवसांनी मी चर्नी रोड स्टेशन खास शूट केलं, कारण मी कॉलेजला असताना साधारण रोज जायचे तिथे, पण आता इतक्या वर्षांनी वेस्टर्नवरून प्रवास करत होते. इथे मी काहीतरी तक्रार करत असणार, कारण मी कंटाळले होते प्रवासाला. चर्चगेट स्टेशनला उतरले, त्याच्यानंतर ॲक्च्युली सरळ ऑफिसलाच जाणार होते, पण मध्ये एक सेन्सर, जे एकांकिका आणि नाटकांचा जो सेन्सर बोर्ड आहे तिथे जायचं होतं काही कारणास्तव. त्याच्यामुळे मी आधी तिथे गेले. CST फोर्टलाच आहे, बेलार्ड इस्टेट म्हणून आहे त्या भागामध्ये. आणि त्या निमित्ताने का होईना, पण एक साधारण घाई नसताना, ऑफिसला जाण्याची घाई नसताना या सगळ्या परिसरात फिरण्याची संधी मिळाली. बसने प्रवास केला. अदरवाईज AC बसची इतकी सवय झालेली आहे की त्याच्यामुळे ही जी आता बस आहे ना, ही नॉर्मल BSTची बस, ही जरा वेगळी वाटत होती. खूप आधी जसे प्रवास असायचे तशी वाटत होती मला. आणि एक्झॅक्ट लोकेशन, ॲड्रेस होता माझ्याकडे, पण एक्झॅक्ट लोकेशन माहिती नव्हतं. त्याच्यामुळे आणखीन एक टेन्शन होतं, कसं जाऊ, काय जाऊ. पण विचारतच गेले, गुगल मॅप्स वगैरे बघितले. हे बघा, कंटाळा आला होता, मी नुसती तक्रार करत होते सगळीकडे. आणि येस, इथल्या ना हा सगळा परिसर शूट करण्याचं कारण म्हणजे ना, इथे इतका पण शहरामध्ये असून पण इतकी छान शांतता आणि गारवा आहे ना ह्या भागामध्ये, तर ती शांतता तुम्हाला थोड्याफार प्रमाणात दाखवण्याचा मी प्रयत्न केला. पण मी बोलते त्याच्यामुळे तुम्हाला शांतता ऐकायला येत नसेल. हे जे ठाकरेसी आय गेस हाऊस असं म्हणून जी बिल्डिंग आहे, तिथे ते नाट्य परीक्षण मंडळाचं जे काही ऑफिस आहे ते आहे. आतमध्ये जाताना मी ही लिफ्ट आवर्जून शूट केली, कारण याच्या आधी मी इथे एकदा आले होते आणि त्यावेळेला सुद्धा, तेव्हा मी व्लॉगिंग नाही करायचे, तेव्हा मी शांत होते फार. तर त्यावेळेला सुद्धा मला ही लिफ्ट खूप आवडली होती, म्हणून म्हटलं आता जातोय तर आवर्जून शूट करूया. नंतर थोडंसं बोलेन मी तुम्हाला तुमच्याशी याबद्दल. सध्या ती एक व्यक्ती होते माझ्याबरोबर, त्याच्यामुळे मी शांतपणे शूट करत करत दुसऱ्या माळ्यावर गेले. आणि तिथे साधारण एक 15 मिनटं वगैरे गेली माझी. आणि मग ते जे लेटर होतं
आमच्या टिनिटस या एकांकिकेचं. तुम्ही बघितली नसेल तर त्याच्यावर छोटेसे ग्लिम्स दाखवणारा एक ब्लॉग माझ्या चॅनलवर आहे, तोही बघा. आता ऐका माझं. जण होते म्हणून मी काही बोलले नाही, पण किती ऑथेंटिक अशी जुनी लिफ्टचं म्हणजे सगळं स्ट्रक्चर आहे. फायनली झालं काम. आता निघते, ऑफिसला जायचं मला इथून. चला. 1 वगैरे वाजला होता, त्याच्यामुळे खाली उतरल्यावर मी सगळ्यात आधी थोडं डोकं माझं शांत करण्यासाठी छास प्यायले. माझ्या मम्मीचं ऑफिस जेव्हा होतं ना तेव्हा तिकडे एक असा छासवाला CST मध्येच छासवाला वगैरे असायचं. सो ते मला आठवलं पटकन इकडची चव. ऑफिसला पोहोचले तर बघितलं फार सजावट केली होती. मग मला आठवलं की आमच्या ऑफिसचा जो सिक्युरिटी स्टाफ आहे बिल्डिंगचा, त्यांनी एक पूजा आयोजित केलेली. म्हणजे दरवर्षी करतात ते. मागच्या वर्षी मला नाही अटेंड करता आली आणि तर मग मला माहिती होती, कल्पना होती की अशी अशी पूजा आहे, पण ती आज येते मला जरा मी विसरले होते. सो तिथे पण गेलो दर्शनासाठी. इथे माझा कॅमेरा काय झालं आहे याला त्यांनी खूप आणि इतकी हौशी मंडळी ना, सगळ्या छान त्या रोज त्या ह्या अटायरमध्ये असतात, युनिफॉर्ममध्ये असतात. आज मस्त सगळेजण ना पैठणी आणि शालू त्यांचे छान छान नथ वगैरे घालून आल्या होत्या. सजावट पण एकदम छान अशी, म्हणजे एक म्हणतात ना फार फॅन्सी नाही, म्हणजे ट्रेडिशनल पारंपरिक पद्धतीच्या अशा असतात ना सजावट आपल्याकडे गावाला वगैरे, तशी केलेली होती. प्रेसिता माझी हुशार मैत्रीण, तिने मी न सांगता हा छोटासा छोटीशी क्लिप छोटासा व्हिडिओ शूट केला होता. काय गोंधळ होतो ना बोलताना माझा खरंच कधी कधी. आणि मग वर गेले, कामाला सुरुवात केली. आणि येस, आता ती सिद्धी ना एडिट करते बघा. भरत जाधववाला जो इंटरव्ह्यू आहे तो. आमच्याकडे अशी एक सिस्टीम असते आणि त्याच दिवशी तो इंटरव्ह्यू जाणार होता, लाईव्ह होणार होता, त्यामुळे थोडी घाई पण होती. ते सगळं उरकलं आणि मग दुपारी लंच वगैरे केलं, थोडं खाऊन आलो, परत शूट सुरू केलं. तुम्हाला मी म्हटलं तसं मी आता व्हिडिओ टीममध्ये असल्यामुळे स्क्रिप्टिंग, शूटिंग, एडिटिंगमध्ये नाही आहे. तुम्हाला एडिटिंग फार मी शिकणार आहे पण लवकरच. हे विनायक सर, त्यांचा पण एक सुपारीवरचा व्हिडिओ, फार सुंदर व्हिडिओ आहे, इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे, लोकसत्ताच्या चॅनलवर आहे. हवा असल्यास मी डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंक देते, तिथे सुद्धा जाऊन ऐका. काय म्हणतात थोडक्यात ऐका ते. शूटिंग वगैरे सगळं उरकून मग आम्ही रात्री निघालो घरी जायला. आणि CST स्टेशनमध्ये 15 ऑगस्टच्या आसपासचा हा व्हिडिओ असल्यामुळे CSTला फार सजावट सुंदर केलेली होती. आणि त्याच्यामुळे फार एक काय म्हणतात, मी ह्या एरियातून पण पहिल्यांदा आले, नाही तर आमची दुसरीकडे बस येते. हा आरामचा वडापाव तुम्हाला जर ऐकून असाल, CST स्टेशनच्या बाहेरच्या परिसरात इथे आराम म्हणून एक जो वडापाव आणि जे ट्रेडिशनल कोथिंबीर वडी वगैरे असे पदार्थ इथे चांगले मिळतात. जाणं नाही झालं माझं यावेळेस काय मी कधीच गेले नाही ॲक्च्युली. तुम्ही खाल्लं असेल तर सांगा मला कशी चव असते वगैरे, खरंच वर्थ आहे का. आणि डोंबिवलीत आल्यावर मग थोडासा फालुदा खाल्ला आणि मग घरी गेले, झोपले जाऊन मी. ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये कळवा. चला, बाय बाय.